नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत वाटली डाळ। तर मंडळी, ही वाटली डाळ आपण गणपती विसर्जनमध्ये नैवेद्य म्हणून वापरली जाते। तर मंडळी, ही अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। वाटली डाळ बनवण्यासाठी सुरुवातीला इथे 1 कप चणा डाळ मी 3 ते 4 तास भिजवून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता, हाताने अलगद तुकडा पडेल एवढी ही चणा डाळ भिजलेली आहे। इथे जर का चणा डाळ भिजवण्यासाठी वेळ नसेल आणि कमी वेळ असेल तर तुम्ही गरम पाणी करून यामध्ये घालू शकता आणि एकदम घट्ट झाकण ठेवून तुम्ही जर का चणा डाळ ठेवली तर अगदी 2 तासातच एकसारखी मऊ होते आणि आपल्याला जशी हवी आहे तशी चणा डाळ मिळते। आता ही मऊ झालेली चणा डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये मी 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहेत। आता मिरच्यांचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। यानंतर मिरच्या आणि डाळ मिक्सरमधून असं आपण बारीक वाटून घ्यायचा आहे। तर एकदम याची पेस्ट करायची नाही, तर दरदरीत ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे इथे एखादी डाळ अशीच अख्खीच्या अख्खी राहिलेली आहे। आता हे बारीक करत असताना पाणी अजिबात वापरायचं नाही। इथे डाळ वाटून झालेली आहे। आता यानंतर याला फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी जाडबुड असलेली कढई घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये तेल घालायचं आहे। तर मंडळी, आता हे आपण फक्त वाफलून घेणार आहे, त्यामुळे इथे थोडं तेलाचं प्रमाण जास्त लागतं, म्हणून मग इथे मी मोठे 4 चमचा एवढं तेल घेतलेलं आहे। आता तेल एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की पहिल्यांदा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालायचं आहे। जिरे पण छान फुटलेलं आहे। तर मंडळी, जिरे मोहरी एकदम फुटल्याशिवाय त्याचा स्वाद जेवणामध्ये उतरत नाही, त्यामुळे ते व्यवस्थित फुटू द्यायचं आणि यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे। यानंतर मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। तर कढीपत्त्याच्या पानांमुळे एकदम खमंग असा छान सुवास येतो, तशी चव पण छान लागते। त्यानंतर मी तेलामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा हिंग घातलेले आहे आणि मस्त याची फोडणी एक अर्धा मिनिट झाल्यानंतर जी आपण वाटलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे। डाळ सगळी घालून झाल्यानंतर तेलामध्ये एकसारखी एकजीव करून घ्यायची आहे आणि यानंतर या स्टेजला आपण इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा डाळ पूर्णपणे एकजीव हलवून घ्यायची आहे। इथे ही सगळी प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे, हाय किंवा लो ठेवायचा नाही। यानंतर डाळीवरती एकदम घट्ट झाकण लावून ठेवायचं आहे, एकदम दणदणून वाफ बसली पाहिजे। इथे एक लक्षात घ्यायचं आहे, डाळ बनवत असताना आपण पाण्याचा वापर करणार नाही, त्यामुळे एकदम मीडियम टू लोच्या मध्ये ठेवून आपण वाफ बसवू द्यायची आहे। आणि साधारण आपल्याला वाटली डाळ करण्यासाठी 3 ते 4 वाफ द्याव्या लागतात आणि साधारण त्या वाफ 3 ते 4 मिनिटाच्या एवढ्या असाव्यात आणि सतत हलवत राहायचं आहे। हलवत असताना एकदम तळापासून हलवायचं आहे की ज्यामुळे डाळ खाली चिकटली जाणार नाही। पहिली वाफ बसल्यानंतर डाळ आपण हलवत असताना थोडीशी ओलसर वाटते, गिजगा झाल्यासारखी वाटते, पण अजिबात घाबरायची गरज नाही। जसे जसे आपण वाफा देत जातो तशी तशी डाळ हलकी आणि व्यवस्थित मोकळी होत जाते। या ठिकाणी पहिली वाफ तर झाली। आता इथे दुसरी वाफ देण्यासाठी आपण पुन्हा एकदा घट्ट झाकण ठेवलेलं आहे। यानंतर प्रत्येक वाफेसाठी मी गॅस हा पूर्ण लो ठेवलेला आहे आणि एकदम 2-3 मिनिट घट्ट झाकण ठेवून वाफ बसल्यानंतर मी पुन्हा एकदा हलवायला घेतलेले आहे। तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीच्या वाफेनंतर आणि आत्ताच्या वाफेनंतर डाळीमध्ये बराच फरक पडलेला आहे। सुरुवातीला चिकट दिसत होती, आता हळूहळू ती मोकळी दिसायला लागलेली आहे आणि थोडीशी खाली कडेला लागते, पण प्रत्येक वाफेनंतर आपण कढईपासून व्यवस्थित उलटण्याने हलवून घेतली तर ती डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाते आणि डाळ अजिबात लागत नाही। इथे एकदम एकसारखं हलवणं जास्त गरजेचं आहे आणि त्याचसोबत प्रत्येक वाफेला एकदम व्यवस्थित मोकळी डाळ करायची आहे आणि त्यानंतरच त्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे। इथे पाहून लक्षातच येत असेल की सुरुवातीला कशी डाळ होती आणि आता कशी झालेली आहे। अजूनही डाळ जेवढी आपल्याला शिजलेली हवी आहे तेवढी शिजली गेलेली नाही। तुम्ही अधूनमधून थोडीशी डाळ चाखून सुद्धा पाहू शकता। आता यावरती पुन्हा एकदा घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि एकदम 2-3 मिनिट पुन्हा लो फ्लेमवरती वाफ बसू द्यायची आहे।
इथे पुन्हा मी 2-3 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच सुरुवातीपासून आतापर्यंत डाळ पूर्णपणे शिजलेली आहे। तर मंडळी ऑलमोस्ट इथे डाळ शिजून तयार झालेली आहे। एकदा मी हलवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मी बंद करून एक 3 ते 4 मिनिट वाफ बसू द्यायची आहे। इथे जवळजवळ मी 3 ते 4 छान घट्ट अशा वाफ बसू दिलेले आहेत आणि आपली वाटली डाळ तयार झालेली आहे। यानंतर आवडीप्रमाणे इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर सुद्धा डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर छान मिक्स झाली की पुन्हा यावरती घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून ही डाळ अशीच ठेवून द्यायची आहे। आणि जेव्हा आपण खाणार आहे तेव्हा आपल्या आवडीप्रमाणे यावरती ओलं खोबरं घालू शकता। आणि इथे माझी साधी सोपी वाटली डाळीची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यासोबत तुम्ही गणपतीच्या विसर्जनासाठी नैवेद्य म्हणून काय देता हे सुद्धा मला नक्की सांगा। तुमच्या कमेंटची मी नक्की वाट बघते। तर मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।